मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या प्रवाशांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर अवघड यांनी। एक्सप्रेसवे बंद असल्याने एसट्या ज्या आहेत त्या सध्या बाजूला लावण्यात आलेल्या आहेत आणि यामध्ये असणारे प्रवासी जे आहेत ते सध्या खाली बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर काही प्रवासी जे आहेत त्यांना ठाण्याला जायचं आहे, काही प्रवाशांना अलिबागला जायचं आहे, त्यामुळे त्यांना जाता येत नाही आहे। कधीपासून तुम्ही थांबला आणि काय सांगितलं? मी 3 वाजल्यापासून इथे थांबलेली आहे। बसमध्ये बसले मी स्वारगेटवरून। मला जायचं आहे मुंबईला, ऐरोलीला, ठाण्याला, पण ट्रॅफिक इथं आल्यानंतर आम्हाला कळलं की पूर्ण पॅक आहे आणि याच बसमध्ये बसलेली इथून सगळं पुढे खूप ट्रॅफिक जाम झालेलं आहे। मला बसमध्ये इथं आल्यानंतर कळलं की अशी घटना घडली आहे। मी ऑनलाईन चेक केलं न्यूजमध्ये, यूट्यूबला, मग तिथं मला कळलं। पण ज्यावेळेस बस येतात त्यावेळेस तिथं आम्हाला काही अशा सूचना दिल्या नव्हत्या। दीड तास झाला वाच म्हणजे 1-1.5 तास झाला थांबलोय। आता हे सांगतात उद्या सकाळपर्यंत गाडी जाणार नाही, मग काय करायचं? आम्ही दुपारी निपाणी येऊन सकाळी 8ला निघालोय। खूप हाल होता। 6 वाजता पोहोचतो खारघरमध्ये म्हणून बसलो, पण कोल्हापूरहून सोडली नसती पाहिजे होती ना गाडी, तिथंच थांबवायला पाहिजे होती। हाल होतंय प्रत्येकांचं। आता किती उशीर बसायचं सांगा, काय पोटाचं तरी नाहीच नाही आणि बाकी सगळं गैरसोय किती चांगलं। गाड्या 2 ते 3 तास झाले एकाच जागी उभा आहेत। जवळपास कुठेही वॉशरूमची व्यवस्था नाही आहे, खाण्याची व्यवस्था नाही आहे, पाण्याची व्यवस्था नाही आहे। मात्र सामाजिक संघटना असतील, राजकीय पक्ष असतील, यांच्या कार्यकर्त्यांनी आता पाण्याची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा आदर्श कटकेसह सागर साम TV पुणे।